हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर शेवटच्या लेक्चरमध्ये आपण बघत होतो चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटी, बरोबर आहे? आणि ह्या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण काय काय शिकलो, चला थोडक्यात आपण रिवाइज करूयात. तर बघा, पहिली जी कन्सेप्ट होती ती म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. याच्या अगोदर पण आपण बघितलं की इलेक्ट्रिसिटी काय असते, कशासाठी आपल्याला गरज असते, नाही का? दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आजच्या कालावधीमध्ये आहे. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स बघितलं होतं आपण. व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स? येस, द अमाउंट ऑफ वर्क डन टू कॅरी युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. बरोबर आहे? पोटेन्शियल डिफरन्स कशाने दाखवला जातो? तर तो दाखवला जातो व्ही या लेटरने. बरोबर आहे ना? पोटेन्शियल डिफरन्स. त्याच्यानंतर दुसरी कन्सेप्ट फ्री इलेक्ट्रॉन्स. बघा, मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल्स मधून इलेक्ट्रिसिटी वाहते. इलेक्ट्रिसिटी कशी वाहते? इट इज बिकॉज ऑफ अवेलेबल ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉन अवेलेबल असतात मेटलमध्ये आणि म्हणून त्यांच्याद्वारे इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. बरोबर आहे? मग फ्री इलेक्ट्रॉन म्हणजेच काय? The electrons which are loosely bounded to the nucleus of an atom and which are available to move is called free electrons. त्याच्यानंतर आपण बघितलं करंट फ्लोइंग थ्रू द वायर. कोणतीही कंडक्टिंग वायर तुम्ही हातात पकडली तर तिच्यामधून करंट फ्लो होत असतो का? नाही. पण याचा अर्थ मग तिच्यात इलेक्ट्रॉनच नसतात का? इलेक्ट्रॉन असतात, पण त्या रॅन्डम मोशन मध्ये असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा जो करंट आहे म्हणजेच प्रवाह आहे तो जाणवत नाही. पण तीच वायर जर कोणत्या तरी सर्किटला जोडलेली असेल आणि त्याला बॅटरी सेल जोडलेला असेल तर आपल्याला त्याच्यामधला इलेक्ट्रिकचा करंट काय होतो? जाणवतो. विद्युत धारेचा प्रवाह जाणवतो. कशामुळे? इट इज बिकॉज द ऑल इलेक्ट्रॉन्स ट्रॅव्हल इन अ सेम डिरेक्शन. सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन एकाच दिशेने प्रवाहित व्हायला सुरुवात होतात आणि म्हणून आपल्याला आता तारेमध्ये इलेक्ट्रिक करंट जाणवतो. त्याच्यानंतर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहे डेफिनेशन. कशाची? इलेक्ट्रिक करंटची. व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट? तर बघा, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू अ कंडक्टर इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट म्हणजेच कोणत्याही कंडक्टर मधून होणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह. ठीक आहे. दुसरी क्वांटिटेटिव्ह व्याख्या आहे इलेक्ट्रिक करंटची. द अमाउंट ऑफ चार्ज पासिंग थ्रू पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनल एरिया इन युनिट टाइम ऑफ कंडक्टर इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट. मग इलेक्ट्रिक करंटची दुसरी व्याख्या काय आहे? अमाउंट ऑफ चार्ज पासिंग थ्रू पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ कंडक्टर इन युनिट टाइम. म्हणजेच एकक कालावधीमध्ये वाहणारा कोणत्याही काटछेद मधून, कशाच्या? तर वाहकाच्या काटछेद मधून वाहणारा एकक कालावधीमध्ये वाहणारा जो प्रभार असतो त्याला इलेक्ट्रिक करंट म्हणजेच विद्युतधारा असं म्हणायचं. इलेक्ट्रिक करंट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर आय. इलेक्ट्रिक करंट हे कोणत्या लेटरने दाखवतो आपण? आय. मग आय इज इक्वल टू, बघा डेफिनेशन द्वारे आपण आता काय बनवूयाचं? सूत्र बनवूयात. काय सूत्र बनेल? इलेक्ट्रिक करंट आय द अमाउंट ऑफ चार्ज. चार्ज कशाने रिप्रेझेंट केला जातो? बघा, क्यू ने. द अमाउंट ऑफ चार्ज पासिंग थ्रू पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनल एरिया इन युनिट टाइम. आणि मग आपण कशामध्ये मोजतो टाइम? सेकंद मध्ये. मग आपण इथं टाइम टी लिहूयात. टाइम टी लिहूयात. मग सूत्र काय तयार झालं बघा? इलेक्ट्रिक करंट I इज इक्वल टू Q अपॉन T. इलेक्ट्रिक करंट I इज इक्वल टू Q अपॉन T म्हणजेच काय? चार्ज अपॉन टाइम. येतंय लक्षात मित्रांनो? बर, इलेक्ट्रिक करंट इज मेजर इन द युनिट एम्पियर. इलेक्ट्रिक करंटचं युनिट काय आहे? युनिट एम्पियर. काय आहे युनिट? एम्पियर. मग 1 एम्पियर म्हणजेच काय? बघा, when 1 coulomb of charge passing through any particular cross sectional area in 1 second, then
इट इज सेड टू बी 1 एम्पियर करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. म्हणजेच बघा, 1 एम्पियर करंट कशाला म्हणायचं, तर कोणत्याही कंडक्टर मधून, त्याच्या काटछेदामधून एका सेकंदाला जर 1 कुलम इतका प्रभार वाहत असेल तर त्या कंडक्टर मधून जाणारी विद्युतधारा काय म्हणतात, 1 एम्पियर आहेत असं म्हणतात. ठीक आहे. पुन्हा एकदा बघा, 1 एम्पियर कशाला म्हणायचं करंट, तर जेव्हा एखाद्या कंडक्टर मधून एका सेकंदाला वाहणारी विद्युतधारा, एका सेकंदाला वाहणारा प्रभार 1 कुलम इतका असेल तर त्याला म्हणायचं 1 एम्पियर करंट. ठीक आहे. आता बघा, हा जो Q आहे, Q म्हणजेच चार्ज, आणि चार्ज कशामध्ये मोजतात, तर चार्ज इज ऑलवेज मेजर इन कुलोम. कशामध्ये मोजतात, कुलोम मध्ये मोजतात. आणि एका इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती असतो बघा, द चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.6 into 10 to the power of -19 कुलोम. हे लक्षात असू द्या, फार महत्वाचं आहे. एका इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती असतो, तर 1.6 into 10 to the power of -19 कुलोम. ठीक आहे. मग Q कुलोम मध्ये मोजता म्हणजे चार्ज है ना. मग चार्ज इथे लिहिला आपण कुलोम मध्ये, 1 कुलोम अपॉन 1 सेकंड, देन इट इज सेड टू बी 1 एम्पियर. आले लक्षात मित्रांनो. ठीक आहे. आता याच्यावरती आधारित एक उदाहरण आपण बघणार आहोत, जे तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे, पान क्रमांक 33 वरती, 33 वरती. काय आहे ते बघा. अ करंट ऑफ 0.4 एम्पियर flows through a conductor for 5 minutes. How much charge would have passed through the conductor? मराठीतून समजून घेऊया की एखाद्या कंडक्टर मधून 0.4 एम्पियर इतकी विद्युत धारा वाहतीये आणि ती विद्युत धारा 5 मिनिटांसाठी वाहतीये. किती मिनिटांसाठी, 5 मिनिटांसाठी. तर त्याच्यामधून वाहणारा चार्ज किती आहे, प्रभार किती आहे, हे आपल्याला काढायचं आहे. कधीही तुम्हाला गणित दिलं, अक्षरशः हे गणित खूप सोपे असतात बा. मग आता तुम्हाला काय करायचंय, कोणतंही गणित दोनदा वाचायचं आणि मग त्याच्यामधलं गिव्हन लिहायचं. आपल्याला काय लिहायचं बघा, गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे, तर आपल्याला दिलंय की एका कंडक्टर मधून 0.4 एम्पियर इतकी विद्युत धारा वाहतीये. मग बघा, विद्युत धारा करंट कशाने रिप्रेझेंट करतात, आय ने. Therefore I is equal to 0.4 एम्पियर. टाइम दिलेला आहे, किती मिनिटांसाठी वाहते, 5 मिनिटांसाठी. बघा, टाइम T is equal to 5 minutes. पण आता बघा, टाइम मिनिटांमध्ये दिलेला आहे, आपण कशामध्ये मोजतो, तो सेकंड्स मध्ये मोजतो. ठीक आहे. मग या 5 मिनिटांचं रूपांतर आपल्याला कशात करायचंय, सेकंदामध्ये. मग बघा, 5 गुणिले एका मिनिटात किती सेकंद असतात, 60. म्हणून बघा, 5 गुणिले 60 म्हणजे किती सेकंद झाले टोटल, 300. राईट. म्हणजे 5 मिनिट्स इज इक्वल टू 300 सेकंड. आता काढायला काय लावलेलं आहे आपल्याला, चार्ज Q काढायला लावलेला आहे, बरोबर आहे का. मग Q इज इक्वल टू व्हॉट. नाव वी हॅव द फॉर्म्युला. बघा, आताच आपण इलेक्ट्रिक करंट शिकलो आणि इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला काय आहे, I इज इक्वल टू Q अपॉन T. I इज इक्वल टू Q अपॉन T. मग हाच सूत्र इथे आपण वापरू बघा, I इज इक्वल टू Q अपॉन T. पण आता आपल्याला दिलेलं काय आहे, आय दिलेला आणि टी दिलेला आहे. काढायचं काय आहे आपल्याला, तर क्यू काढायचं आहे, बरोबर आहे की नाही. मग आपण काय करूयात, क्यू ला इथेच ठेवूयात आणि ह्या टी ला पाठवून देऊयात ह्या बाजूला, डाव्या बाजूला. मग होईल काय, टी इकडे भागाकारात आहे, इकडे गेल्यावर गुणाकारात येईल, बरोबर की नाही. मग सूत्र काय म्हणलं, क्यू इज इक्वल टू आय इंटू टी, बरोबर आहे का. आता किमती टाकू आपण. आय ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला किती आहे, 0.4 एम्पियर. टी ची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे ती, 300 सेकंड्स. हे एम्पियर, हे सेकंड. गुणाकार करूयात आपण. आता याचं उत्तर काय येतं बघा. जर तुम्हाला असं दिलेलं असेल तर सुरुवातीला 0 स्किप करा, पॉइंट स्किप करा, डायरेक्टली गुणाकार करून घ्या. मी याला 300 ला 3 समजतो, म्हणजे 3 चौक 12, बरोबर आहे. आता आपण हिशोब करूयात कशाचा, पॉइंट्सचा. तर इथं बघा, 3 वरती 2 शून्य आहे म्हणजे 300 झाले
आणि इथं 0.4 आहे, तर मी काय करतो, एक शून्य कमी करतो, म्हणजे टोटल मध्ये काय येईल, या दोन शून्यामधून एक शून्य केला, किती उरला, एकच. आलं लक्षामध्ये. मग हे झाले 120. आणि चार्ज क्यू हा कशामध्ये मोजतात, तर इथे मी तुम्हाला आधीच सांगितलं की चार्ज मोजतात कुलोम मध्ये, आणि त्याचे जे रिप्रेझेंटेशन आहे ते सी. म्हणजेच तुमच्या क्यू ची व्हॅल्यू किती आली, 120 कुलोम. किती, 120 कुलोम. येते लक्षामध्ये. असे सिंपल उदाहरणं असतात. ठीक आहे. मग मी तुम्हाला एक उदाहरण देतो जे तुम्हाला सोडवायचंय होमवर्क म्हणून ना. काय आहे ते उदाहरण बघा. अ करंट 0.8 एम्पियर, 0.4 च्या ऐवजी किती आहे, 0.8 एम्पियर फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर फॉर 10 मिनिट्स. फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर फॉर 10 मिनिट्स म्हणजे टाइम किती आहे, 10 मिनिट्स. देन फाइंड आउट द चार्ज फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. तर या कंडक्टर मधून फ्लो होणारा चार्ज किती आहे. करंट आहे 0.8 एम्पियर आणि टाइम आहे 10 मिनिट्स. ओके, सो यू हॅव टू फाइंड क्यू, चार्ज क्यू. सगळंच्या सगळं असंच राहणार आहे, फक्त ह्या व्हॅल्यू बदलणार आहेत. ठीक आहे, सोडवून बघा, बघा जमतंय का. ठीक आहे, नाहीच जर आलं तर उद्या आपण पुढच्या लेक्चरला बघू. ठीक आहे. ह्याच्या पुढची कन्सेप्ट आहे बघा, रेझिस्टन्स. रेझिस्टन्स म्हणजे रोधक किंवा रोध. आता बघा, जसं रस्त्यावरून आपलं वाहन चालत असताना गती कमी करण्यासाठी काय असतात रस्त्यावरती, गतिरोधक असतात, बरोबर आहे ना. तसंच कोणत्याही कंडक्टर मधून इलेक्ट्रिसिटी वाहत असताना त्या इलेक्ट्रिसिटीची अमाऊंट कमी करण्यासाठी, त्या करंटची अमाऊंट कमी करण्यासाठी काय असतात त्याच्यामध्ये, रेझिस्टर म्हणजे रोधक असतात. ठीक आहे. आता ह्या संकल्पनेला मी अजून थोडंसं पुढे नेतो. दोन गोष्टी येतात बघा, कंडक्टर आणि इन्सुलेटर. कंडक्टर याला म्हणतात वाहक आणि इन्सुलेटर याला म्हणतात दुर्वाहक. मग कंडक्टर म्हणजे काय बरं, तर 8वीला आपल्याला व्याख्या शिकवली होती की ज्या पदार्थांमधून इलेक्ट्रिसिटी वाहते त्याला कंडक्टर म्हणतात, बरोबर आहे का. द करंट फ्लोइंग थ्रू द सबस्टन्स इज कॉल्ड कंडक्टर. दुसरी व्याख्या, इन्सुलेटर म्हणजे काय, तर ज्या पदार्थांमधून विद्युत धारा वाहून नेली जात नाही त्याला इन्सुलेटर म्हणतात. द सबस्टन्स विच डू नॉट फ्लो द करंट इज कॉल्ड इन्सुलेटर. ठीक आहे. पण ही व्याख्या बनते ती रेझिस्टन्स वर. कशी बनते ती बघा. करंट, कंडक्टर कशाला म्हणायचं, तर ज्या सबस्टन्स मधचा रेझिस्टन्स फार कमी असतो त्याला कंडक्टर म्हणतात. अ सबस्टन्स विच हॅव व्हेरी लो रेझिस्टन्स. कोणताही पदार्थ जो असतो ना तो विद्युत धारेला त्याच्यामधून जाण्यासाठी अडथळा निर्माण करत असतो, पण हा अडथळा ज्याच्यामध्ये खूप कमी असतो तो असतो कंडक्टर. खूप नगण्य असतो त्याच्यामध्ये हा अडथळा, म्हणून त्याला म्हणतात कंडक्टर. आणि ज्या पदार्थाचा रेझिस्टन्स, अडथळा निर्माण करण्याची क्षमता जास्त असते त्याला म्हणतात इन्सुलेटर. मग रेझिस्टन्स म्हणजे कळलं का. रेझिस्टन्स म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो होण्यासाठी जो अडथळा निर्माण केला जातो तो. रेझिस्टन्स हे कशामध्ये मोजतात, तर हे मोजतात ओहम मध्ये. रेझिस्टन्सचं जे युनिट आहे ते आहे ओहम. ठीक आहे. पुढची कन्सेप्ट आहे मग आपली तीच, ओहम्स लॉ. अत्यंत महत्वपूर्ण आहे मित्रांनो ओहम्स लॉ. ओहम या शास्त्रज्ञाने काय केलं तर रिलेशनशिप सांगितलं. तो काय म्हणतो ते बघा. ओहम्स लॉचं स्टेटमेंट ऐका अगोदर आणि मग आपण त्याचा फॉर्म्युला शोधणार आहोत. काय आहे ओहम्स लॉचं स्टेटमेंट. इफ द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट. फिजिकल स्टेट म्हणजे त्याचा एरिया, टेम्परेचर, लेंथ इत्यादी गोष्ट. ठीक आहे. इफ द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट then the amount of current is directly proportional to the potential difference applied across the two points. म्हणजेच जो करंट आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला, पोटेन्शियल डिफरन्सला. मग पोटेन्शियल डिफरन्सची व्याख्या आपण सुरुवातीलाच बघितली आधी ना,
काय आहे ती? द अमाऊंट ऑफ चार्ज पासिंग थ्रू पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनल एरिया, सॉरी काय आहे? द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी युनिट पॉझिटिव्ह चार्ज इन अ the amount of charge passing through particular the amount of work done to carry unit positive charge from one point to another. बरोबर आहे. ही झाली पोटेन्शियल डिफरन्स. ओहम्स लॉ ची व्याख्या काय आहे? आय विल रिपीट. If the physical state of a conductor remains constant, then the amount of current is directly proportional to the potential difference applied across it. म्हणजेच बघा, याला सूत्रात बांधू आपण. अमाऊंट ऑफ करंट, करंट कशाने रिप्रेझेंट करतो आपण? आय, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स कशाने दाखवतो आपण? व्ही ने. म्हणजेच बघा, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. बरोबर आहे. आता मला हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायचं आणि इथे इक्वल टू साइन आणायचं. मग मी कसं लिहेल बघा? आय इज इक्वल टू, whenever you remove the proportionality sign and convert it into equal, then you have to put a constant. जेव्हा जेव्हा आपण हे proportionality sign काढतो आणि equal to sign टाकतो, तेव्हा आपल्याला इथं एक constant ची गरज असते. मग इथे मी constant ठेवतो बघा k. काय constant ठेवला? k. Therefore I is equal to k into v. k into v. मग ह्या k ला मी काय करतो? ह्या बाजूला पाठवतो बघा, डाव्या बाजूला पाठवतो. आता इकडे आहे हा गुणाकारात, मग इकडे गेल्यावर भागाकारात. म्हणजे काय बनणार आहे बघा? i into 1 upon k is equal to v. काय बनलं? i into 1 upon k is equal to v. But 1 upon k is equal to r. ही रेजिस्टन्स ची व्हॅल्यू आहे 1 upon k. म्हणून सूत्र काय बनतं? I into r is equal to v. काय सूत्र बनलं? I into r is equal to v. यालाच मी उलट करून लिहितो बघा. v is equal to ir. v is equal to ir, where v is the potential difference, I is the current and R is the resistance. हे अत्यंत महत्वपूर्ण सूत्र आहे मित्रांनो. कोणतं? ओहम्स लॉचं. ओहम्स लॉचं स्टेटमेंट, if the physical state of a conductor remains constant, then current is directly proportional to potential difference applied between the two points. ठीक आहे. सूत्राचं काय आहे सूत्र? V is equal to IR. आता ह्या सूत्राला ना तुम्ही खूप चेंज करू शकता. म्हणजे कसं बघा, आता V इज इक्वल टू आय आर आहे, पण मला जर करंटची व्हॅल्यू काढायची तर मी काय करेल? या आर ला पाठवून देईल या बाजूला, डाव्या बाजूला. मग हे सूत्र कसं ट्रान्सफॉर्म होईल बघा? I इज इक्वल टू V अपॉन R. आणि तसंच मी या R ची पण व्हॅल्यू काढू शकतो. मग I ला या बाजूला पाठवा. काय सूत्र बनेल? तर सूत्र बनेल बघा, R इज इक्वल टू V अपॉन I. V अपॉन I. मग ते हेही सूत्र ओहम्स लॉ आहे, हेही सूत्र ओहम्स लॉ आहे आणि हेही सूत्र ओहम्स लॉ आहे. ओहम्स लॉने तुम्ही कोणतीही व्याख्या म्हणजे कोणतीही व्हॅल्यू काढू शकता. जर दोन व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल, जर I आणि R दिलेलं असेल तर तुम्ही V काढू शकता. जर V आणि I दिलेलं असेल तर R काढू शकता. आणि जर V आणि R दिलेलं असेल तर तुम्ही I काढू शकता. ठीक आहे. तर हे आहे काही हे आहे त्याचे ट्रान्सफॉर्मेशन कशाचे? ओहम्स लॉचे. ठीक आहे. तर ह्या लेक्चरला आपण इथंच थांबूयात आणि पुढच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात पुढचा भाग. ठीक आहे.